राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने घोषणा की है कि किसान 2 लाख रुपए तक का फसल ऋण लेंगे तो उन्हें अब स्टैंप ड्यूटी नहीं भरना पड़ेगा। राजस्व विभाग द्वारा लिया गया यह ऐतिहासिक निर्णय आज से लागू हो गया है और सभी सहकारी तथा राष्ट्रीयकृत बैंकों पर इसका पालन अनिवार्य रहेगा। किसानों को राहत देने वाला यह महत्वपूर्ण निर्णय है, ऐसा उन्होंने कहा है। उधर राजनीतिक घटनाक्रम पर बोलते हुए बावनकुळे ने गठबंधन दलों में मतभेद टालने की अपील की। अजित पवार के बयान पर प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि ऐसा बयान देने से बचना चाहिए था और समन्वय बनाए रखना आवश्यक है। चंद्रपुर में हुए विवादित मामले में कार्रवाई की गई है, जबकि सोलापुर और गढ़चिरौली का घटनाओं पर सख्त जांच और कार्रवाई की जाएगी, ऐसी जानकारी भी उन्होंने इस वक्त दी है। शेतकरी जेव्हा पीक कर्ज घेतो 2 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज जो शेतकरी घेईल त्या शेतकऱ्यांना आता स्टॅम्प ड्युटी लागणार नाही। हा ऐतिहासिक निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात मार्गदर्शनाखाली आम्ही घेतला, आमच्या महसूल खात्याने घेतला आणि त्यामुळे आता जे शेतकरी पीक कर्ज घेतील 2 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज घेतील त्यांना आता स्टॅम्प ड्युटी लागणार नाही असा निर्णय सरकारने घेतला। त्याचं नोटिफिकेशन आम्ही जाहीर केलं आहे। सर्व बँका सहकारी बँका, नॅशनलाइज बँका, रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून चालणाऱ्या सर्व बँका या सर्क्युलरचं या नोटिफिकेशनचं पालन करतील आणि हा चांगला निर्णय आम्ही शेतकऱ्याकरता केला आहे। आजपासून लागू झाला आहे, नोटिफिकेशन निघालं, आजपासून लागू झालं। 2 लाख रुपयाचं पीक कर्ज आता स्टॅम्प ड्युटी नाही। जे शेतकरी पीक कर्ज घेतात ते सर्व शेतकरी यांना हा निर्णयाचा फायदा होणार आहे। ते का फिक्सिंग राहतं, फिक्सिंग आहे, ते प्रश्न लिहून देतात, ते प्रश्न उत्तर वाचतात। असं आहे की ते मुलाखत कुणाची आहे, संजय राऊत जी मुलाखत घेतात तिकडे ते उत्तर देतात। ऑलरेडी पहिलेच ब्रीफिंग झालं असतं, नोट तयार असतं, त्यांची नोट तयार, यांची नोट तयार, फक्त मीडियासमोर येण्याकरता हा प्रपंच केला असतो। मला असं वाटतं की एवढे सारे मीडिया आहे महाराष्ट्रामध्ये, सर्व मीडियाच्या माध्यमातून झालं तर बरं होईल। मला असं वाटतं की आम्ही असं ठरवलं आहे, अजितदादा, एकनाथजी आणि देवेंद्रजी आणि आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की मित्र पक्षात निवडणूक लढताना मित्र पक्षात मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आमच्या तीनही पक्षांनी घ्यायची आहे। अजितदादा असे का बोलले मला माहित नाही, त्यांनी बोलायला नको आहे, अजितदादांनी बोलायला नको आहे, कारण आम्ही सर्व नेत्यांनी बसून ठरवलं आहे, आम्ही सर्व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बसवलं ठरवलं आहे। आपण मित्र पक्षात जरी विरोधात लढलो तरी महायुतीमध्ये कुठलेही मतभेद मनभेद होणार नाही याची काळजी माननीय अजितदादांनी आणि आम्ही सर्वांनी घ्यायची आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आत्तापर्यंतच्या निवडणुकीच्या कुठल्याही भाषणामध्ये कुठल्याही नेत्यावर कधी टीका केली नाही, कुठल्याही पक्षावर टीका केली नाही, विकासाचे राजकारण केलं, विकासाचा व्हिजन मांडला आहे। त्यामुळे माझी एकनाथजी आहेत, अजितदादा आहे, आम्ही सर्व या सर्वांना आमची विनंती राहील, सर्वांनी समन्वय करून मित्र पक्षामध्ये मात्र मतभेद मनभेद करू नका एवढीच विनंती आहे। आम्ही त्या भानगडीत पडणार नाही, आम्ही मित्र पक्षामध्ये मोठ्या भावाच्या रूपामध्ये आहोत, त्यामुळे आम्ही कुठले उत्तर देणे, काही टीका टिप्पणी करणार नाही। पण अजितदादाला माझी विनंती आहे किंवा सर्वांनाच माझी विनंती आहे मित्र पक्षातल्या सर्व पक्षांना की आपसामध्ये समन्वय, मतभेद आणि मनभेद हे होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। ठीक आहे, जर तिथे काही स्थानिक वाद झाला असेल आणि तिथे जर घटना घडली असेल तर पोलीस त्याचा तपास करतील आणि पोलीस त्याच्यावर कारवाई करतील, भाजपचा राव की काँग्रेसचा राव। गुन्हा आहे आणि गुन्हा करू नये, भाजपच्याही कार्यकर्त्यांनी कुठले गुन्हे करू नये, गुन्हे मान्य नाही आहे। त्यामुळं मला असं वाटतं की जे काही झालं असेल त्याच्यामध्ये पोलिसांनी प्रचंड कडक कारवाई केली। संजय राऊतांचा सल्ला या ठिकाणी त्यांनी उद्धवजीला दिला होता। उद्धवजीची जी काही फसगत झाली, उद्धवजीची जे काही महाराष्ट्रात स्थिती झाली, त्याला जबाबदार जे लोक आहेत त्यांना अजितदादांना सल्ला द्यायची गरज नाही आणि अजितदादा काही त्यांचा सल्ला घेणार नाही असं दिसतं मला। तुम्ही आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहात, चंद्रपुरात जवळपास 17 जणांना उमेदवारीच दिली नाही, पक्षाने ठरवू नये, आज तिथे वाद होण्याची शक्यता आहे, तुम्ही कशी समजून? नाही, कुठं वाद होणार नाही, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काही वाद करणार नाही। ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं झाला त्या ठिकाणी पक्षाने कारवाई केली आहे, तिथल्या जिल्हाध्यक्षाला पक्षाने काढून टाकलेला आहे आणि ज्यांना उमेदवारी मिळाली आहे ते 100% निवडून येतील याकरता आम्ही काम करतो आहे। मी स्वतः सुधीरभाऊ मुनगंटीवार, मान्य जोरगेवारजी, मदन येरावारजी, चैनसुख संचयजी, अशोक नेतेजी आम्ही सर्व बसणार आहोत आणि आता निवडणुकीच्या मोडमध्ये आम्ही गेलेलो आहोत। तिकिटाचा विषय संपलेला आहे आणि आम्ही 100% 51% मतं घेऊन जिंकू। चौकशी केली पाहिजे, आमची मागणी आहे की याबद्दल चौकशी केली पाहिजे। मला 100% माहिती आहे, जे काही अनोपज आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत, जवळपास 45 उमेदवार निवडून आले आहेत, एकनाथजीचे आले आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, अपक्ष वगैरे आहेत, हे सर्व तिथल्या स्थानिक विषयामध्ये त्या ठिकाणी इतर उमेदवारांनी त्यांना समर्थन दिलं
आणि मॅक्झिमम महायुतीचे काय आले तर जनतेला किंवा जे आमच्या विरुद्ध उभे राहिले त्यांना कळलं आहे की महायुतीचा उमेदवार निवडून आला तर विकासाचं राजकारण होईल. डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून आमचे जे नगरसेवक निवडून आले ते विकास त्या ठिकाणी आणतील आणि जे काही आमचा संकल्प विकासाचा केला ते पूर्ण करतील म्हणून त्या ठिकाणी अनुपोज आलेले आहे. कुठल्याही दबावाने हे काही असं राज्य नाही आहे महाराष्ट्र की कोणी कोणावर दबाव टाकेल, कोणी कोणावर प्रेशर टाकेल, कोणी उमेदवारी वापस देईल असं नाही आहे. महाराष्ट्र हा प्रगल्भ आहे. महाराष्ट्रातली जनता ही त्या ठिकाणी सुशिक्षित आहे आणि जे काही उमेदवार वापस घेतात, जे काही अर्ज वापस घेतो तो अर्ज तिथल्या विकासाच्या विषयावर प्राधान्य देऊन मला वाटतं तिथे अनौपच झालेले आहेत आणि मला वाटतं एक चांगल्या पद्धतीने तिथे निवडणूक झाली आणि अनौपच होण्याचा हा जो त्या ठिकाणी पायंडा आहे हा राज्याच्या दृष्टीने चांगला आहे. असाच पायंडा राज्यामध्ये असला पाहिजे. फार निवडणुका न होता या ठिकाणी अनौपच झालं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासाला नवीन चालना मिळतं. सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी विकासाचं साध्य या ठिकाणी करतात. त्यामुळं मला वाटतं अनौपच झालेले जे उमेदवार आहे त्यांना शुभेच्छा देताना त्यांनी आत्ता ज्या ज्या उमेदवारांनी त्यांना मदत केली आहे त्या सर्वांना सोबत घेऊन तिथे विकासाचं राजकारण करावं. लेटेस्ट अपडेट्स के लिए राष्ट्रवाद न्यूज को फॉलो कीजिए.